नमस्कार. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही एक व्हिडिओ केला आणि त्यात महाराष्ट्राचे 6 विभाग केले जावे अशी भावना व्यक्त केली. तेव्हा अनेकांनी महाराष्ट्र वाचला पाहिजे यासंबंधीची भावना व्यक्त केली. खरं तर मराठवाडा महाराष्ट्रापासून वेगळा व्हावा अशी कल्पना सहन न होणारी अनेक माणसं आपल्याकडे आहेत. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसांची अस्मिता, मराठी प्रेम, आमचा महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्र अशी गौरवशाली शब्द नेहमीच वापरली जातात आणि महाराष्ट्राची अस्मिता तुम्हाला जोपासता येत नाही, तुम्ही मराठीद्रोही आहात, तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहात अशी वेगळी मागणी करणाऱ्यांना शिक्का देखील बसतो. आम्ही महाराष्ट्रद्रोही का असू नये याचं स्पष्टीकरण जरा झालं पाहिजे आणि त्याच विषयावर आपण आता बोलणार आहोत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. मी मराठवाडी माणूस, होय मराठवाडी माणूस. तशी प्रादेशिक अस्मिता सांगू नये, मराठी आहे पण मराठवाडी आहे. आता मराठी माणसांना महाराष्ट्रीयनच असलं पाहिजे असा आग्रह का करायचा? महाराष्ट्र आणि मराठी हे 2 शब्द वेगवेगळे आहेत. मुळात विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्हीही प्रांत तशा अर्थाने भौगोलिक सलगता म्हणून महाराष्ट्रात असले तरी त्यांची पूर्वीची पद्धत ही वेगळी होती. म्हणजे मराठवाडा हा हैदराबाद संस्थानमधला म्हणजे आताच्या तेलंगणा प्रांतामधला आहे, तर मध्य भारतातला विदर्भ आहे. मला विदर्भाविषयी फारसं बोलायचं नाही आहे, विदर्भाची वकिली देखील करायची नाही आहे, पण मी ज्या मराठवाड्यातला आहे त्या मराठवाड्याची स्थिती मात्र तुम्हाला सांगायची आहे. ही स्थिती ऐकल्यावर मला महाराष्ट्राची अस्मिता म्हणून अभिमान वाटावा अशी स्थिती आहे का हे तुम्हीच मला सांगायचं आहे. म्हणजे मी फक्त स्थिती समोर ठेवणार आहे, निर्णय तुमच्याकडून घेणार आहे. चला एकेका मुद्द्यावर आपण विचार करूया. सगळ्यात पहिल्यांदा विकास 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 नावाची गोष्ट होत असते, ती दळणवळणाच्या आधारावर होत असते. नितीन गडकरी केंद्रीय रस्ते मंत्री झाल्यानंतर काही महामार्ग आमचे नीट होऊ लागलेत. म्हणजे सोलापूरहून धुळ्याला जोडणारा, पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्राला जोडणारा एक मार्ग मराठवाड्यातून जातो आणि तेवढा एक मार्ग नीट झाला आहे. आणखी काही मार्ग होऊ घातलेत, ते होत आहेत. पण त्याआधी तुमच्या पुण्यावरून मुंबईला प्रचंड वेगवान वाहतूक होती. त्याआधी पुण्यावरून कोल्हापूरला प्रचंड वेगवान वाहतूक होती. पुण्यावरून सोलापूरला प्रचंड वेगवान वाहतूक होती. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र काही वर्ष आधी, 25 वर्ष आधी रस्त्यांची निर्मिती करत होता आणि मराठवाड्यातला प्रवास खड्ड्यातून होत होता. आता गडकरी कृपेनं काही रस्ते होत आहेत, हे आमचं सुदैव. आम्ही त्यात धन्यता मानायची आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासायची. बरं, रेल्वे, मला महाराष्ट्रातला एक तरी जिल्हा असा मराठवाड्यातला एक तरी जिल्हा असा दाखवा ज्या जिल्ह्यामध्ये रेल्वेचा डबल ट्रॅक आहे. इनमीन काही जिल्ह्यातून जाणारी आमची रेल्वे म्हणजे मनमाडून निघालेली रेल्वे रोटेगाव स्टेशनला आली की मराठवाड्यात प्रवेश करते. रोटेगाव ते नांदेडच्या तो पलीकडचा भाग, मनमाडपर्यंत मुदखेडपर्यंतचा भाग हा मराठवाड्यातला. अजूनही डबल लाईन नाही आहे, अजूनही डबल लाईन नाही आहे. या रस्त्यावर पीट लाईन किती आहेत? पूर्णा सोडलं तर पीट लाईन नाही आहे. दुसरा आमचा रेल्वे मार्ग आहे तो म्हणजे कुर्डवाडीकडून लातूर रोड मार्गे बिदरकडे जाणारा. या अंतरच खूप थोडं, तोही सिंगल लाईन आणि तो सुद्धा लातूर ते लातूर रोड आत्ता जोडला गेला आणि कुर्डवाडी ते लातूर नॅरो गेजची ब्रॉडगेज करण्यात आली म्हणून तयार झाला आहे काही वर्षापूर्वी. या एकाही मार्गावर दुहेरी मार्ग आम्हाला सापडत नाही. जेव्हा तुमचं सगळं जग मेट्रो आणि बुलेट ट्रेनची तयारी करताय ना, तेव्हा आम्हाला आमच्याकडं ब्रॉडगेज आल्याचं समाधान व्यक्त करावं लागतं आहे. आणखीही काही मार्ग जोडल्या गेलेले नाही आहेत. नगर ते परळी अजून रस्त्यावर मुरुम अंथरण्याचंच काम चाललं आहे. पटरी कधी अंथरली जाणार आहे माहीत नाही. बरं, पटरी अंथरल्या गेली आहे आणि मराठवाडा आनंद व्यक्त करतोय ते नगर ते नारायणडोह या 12-15 किलोमीटरच्या रस्त्यावरती, जो फक्त नगर जिल्ह्यामध्ये आहे. रेल्वेत आम्हाला अजूनही म्हणावी तेवढी प्रगती तुम्ही साधू दिलेली नाही आहे. अहो, जिथे 2 लाईन नाही आहेत तिथे इलेक्ट्रिफिकेशनच्या कामाचं तर काय बोलावं. रेल्वे रुळाच्या आजूबाजूला इलेक्ट्रिकचे पोल असतात हे मराठवाड्याला माहीतच नाही. रेल्वेंची मर्यादा देखील खूप कमी, गाड्या देखील खूप कमी. ना आमची दिल्लीशी नीट कनेक्टिव्हिटी, ना आमची मुंबईशी नीट कनेक्टिव्हिटी. एखादी ट्रेन मिळते त्यात मेंढरासारखी माणसं कोंबली जातात आणि ती मुंबईला जातात.
हाच काय तो आम्हाला आनंद. आमच्याकडं रस्ते नीट नाहीत. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये रेल्वे नीट नाही. बरं, मराठवाड्यामध्ये एअर कनेक्टिव्हिटी किती आहे? इनमीन नक्ट औरंगाबादचं विमानतळ, जिथून विमानं सुरू होतात आणि बंद पडतात, आणि दुसरं नांदेडचं विमानतळ. तिथे सुरू झाला म्हणून तिकीट काढायला जाईपर्यंत प्लेन कॅन्सल झालेलं असतं. ही त्या विमानतळाची अवस्था. बाकी विमानतळं फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येताना सरकारी विमान उतरवण्याचं केंद्र बनलेली आहेत. कनेक्टिव्हिटीमध्ये मराठवाडा 100% मागे आहे. रेल नाही, ट्रेन नाही, प्लेन नाही, रस्ता नाही. कोणत्याही मार्गाने, आता आम्ही बिचारे समुद्रमार्गे वाहतूक म्हणू शकत नाही कारण आमच्या बाजूला समुद्रच नाही आहे. तशी आमच्या नद्या कोणत्याच बारमाही वाहत्या नाहीत. त्यामुळं गडकरींनी स्वप्न दाखवलं असलं तरी नद्यातून आमच्या जलवाहतूक करता येणं शक्य नाही. नद्यातून जलवाहतूक काय, जलचरांची वाहतूक होऊ शकत नाही. इथे जलवाहतूक करणं तर खूप दुरापास्त गोष्ट आहे. त्यामुळे या महाराष्ट्राच्या प्रगतीचा अभिमान आम्ही मराठवाडेकरांनी बाळगावा आणि तुमच्या सोबत आम्ही आहोत असं म्हणावं. काय कसं म्हणता येईल आम्हाला? धंद्यांच्या बाबतीत तर बोंबच आहे हो. म्हणजे कापूस आम्ही पिकवायचा आणि कापसाची वस्त्र तुम्ही करायची. आमच्याकडं पंजाबी किंवा सीख किंवा अन्य जमातीची माणसं येऊन जिनिंग प्रेसिंग चालवतात, त्याच्या कापसाचे गठ्ठे बनवतात आणि ते गठ्ठे इचलकरंजी किंवा बारामतीला जातात. तिकडे कॉटन हब तयार होतो आणि इथे कॉटन खप तयार होतो. म्हणजे कॉटन पिकवायचं आणि खपायचं एवढंच एक धोरण मराठवाड्याला ठाऊक आहे. एक तरी कपडा फॅक्टरी मराठवाड्यात निर्माण करता आली आहे का? कॉटन किंगचे शर्ट उत्तम असतात, ते बारामतीत तयार होतात, म्हणून आम्ही कॉटन किंगच्या दुकानातून जाऊन कपडा खरेदी करायचा. त्याचा लागणारा कापूस आमच्या बापानं, आमच्या आजानं, आमच्या चुलत्यानं मातीत राबून पिकवलेला असतो. याची जाणीवसुद्धा आम्हाला होत नाही. तरीही आम्ही महाराष्ट्राची अस्मिता बाळगायचीच. कोणता उद्योग, साखर कारखाने आमच्या नालायक पुढाऱ्यांनी संपवले. सूतगिरण्या कुठल्या चालू आहेत शोध करावा लागेल. सूतगिरण्यावरचे पत्रे सुद्धा उडवून नेले. तेलबिया उद्योग अजिबात नाही आहेत. मराठवाड्यामधल्या डोंगराळ भागात सीताफळं उत्तम पिकतात. त्या सीताफळाचा पल्प काढणारा कारखाना सुद्धा आमच्या नतद्रष्ट राज्यकर्त्यांना एक सुद्धा तयार करावा वाटला नाही. हे इथलं दुर्दैव. आम्ही जेव्हा नागपूरला जातो तेव्हा नागपूरची संत्रा बर्फी भरभरून घेऊन येतो आणि कौतुकानं सांगतो आम्ही संत्रा बर्फी आणली. आमच्याकडं औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर मोसंबी होते. ते विक्री, त्याची बर्फी करण्याचं कौशल्यसुद्धा आमच्याकडे आलं नाही. आमच्या संत्रा मोसंबीवर दारू गाळतात ती नगरची लोकं आणि तीच थकले भागले आमचे जीव पिऊन स्वतःचं वाटोळं करून घेतात. हा आमचा महाराष्ट्राचा अभिमान. जळगाववाले बरे हो, तिथं किमान केळाचे वेफर्स तरी करून विकायची पद्धत आहे गावोगावी. एक भट्टी दिवसभरात 5-50 किलो वेफर्स तरी विकते. आमच्या नांदेड परभणी जिल्ह्यात प्रचंड केळाचं उत्पादन असून सुद्धा केळाच्यावर प्रक्रिया करणारा एकही उद्योग त्या जिल्ह्यात उभा राहू शकला नाही. ही आमची मराठवाड्याची खंत आहे आणि हाच आमचा मराठवाड्याचा अभिमान. औद्योगिकदृष्ट्या पूर्णतः संपलेला आहे. शिक्षणात कुठला अभिमान बाळगायचा आम्ही? कोणत्या विषयाचं महत्त्व, कोणत्या विषयाचा अभिमान आम्ही बाळगायचा महाराष्ट्राची अस्मिता म्हणून? ज्या तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या काय किंवा अन्य भागातल्या काय प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. आमच्याकडं नांदेडला एक अशोक चव्हाण प्रभावी झाल्यावर झालं, लातूरला एक विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यावर झालं, औरंगाबादला एक जे जुनंच आहे ज्याला घाटी म्हणतो, आणि अंबाजोगाईला एक जे जुनंच आहे. म्हणजे जुनी 2 वैद्यकीय महाविद्यालय आणि नवी 2 वैद्यकीय महाविद्यालय, 8 जिल्ह्याच्या पसाऱ्यात 4 वैद्यकीय महाविद्यालय शासकीय आमच्या मराठवाड्यात आहेत आणि आम्ही याचा अभिमान बाळगतो. अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था वेगळी नाही आहे. शिक्षणाच्या विषयात उत्तम दर्जाचं शिक्षण इथेच मिळावं याची व्यवस्था आमच्या अभिमानी महाराष्ट्राने अजून तरी केलेली नाही आहे. आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्राचा अभिमान वाटावा अशी कोणती गोष्ट तुम्ही सांगत आहात, कृपया ते सांगाल का? या सगळ्यामध्ये राहून पुण्या मुंबईचा उत्कर्ष हा मराठवाड्याचा उत्कर्ष म्हणून आम्ही समजून घ्यायचं. या सगळ्यामध्ये राहून तुम्ही केलेल्या प्रगतीला आम्ही वावा म्हणायचं आणि त्याच महाराष्ट्राची अस्मिता म्हणून त्याचा गुणगौरव आम्ही करायचा. तुमच्या महाराष्ट्राला ज्या छत्रपती शिवरायांचा अभिमान वाटतो ना,
ज्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे दाखले तुम्ही देताना, ज्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र तुम्ही म्हणताना, त्या छत्रपती शिवरायांची मूळभूमी मराठवाडा आहे. पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातल्या किल्ल्यांच्या भागालाच महाराष्ट्र समजून मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्यकर्त्यांनी फक्त महाराष्ट्राची अस्मिता सांगत आजवर आम्हाला त्या रेल्वेच्या मागे जाणाऱ्या डब्यासारखं करून टाकलं आहे. इंजिन मस्त वेगात पळतं आहे, मागच्या डब्यात काय माल भरलाय माहीत नाही, डबे मात्र जात राहतात. तसा मराठवाडा या महाराष्ट्राच्या मागे धावतो आहे. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राविषयीचं प्रेम आमच्या मनात यायचं असेलच तर तुम्हाला मराठवाड्याची ही परिस्थिती बदलायला हवी, किंवा तुमचं इंजिन बाजूला करून आम्हाला आमचं इंजिन घेऊ द्या. आमची गाडी नॅरो गेजवर धावली तरी चालेल, पण किमान आमच्या विकासाला किंवा आमच्या विनाशाला आम्हीच जबाबदार आहोत ही जाणीव तरी आमच्या मनात राहील. संयुक्त महाराष्ट्र, एक सगळा महाराष्ट्र असं म्हणत तुम्ही जे आमच्याविषयी भावना व्यक्त करता आहात आणि आम्हाला जे सोबत घेण्याचा प्रयत्न करता आहात ते आम्हाला मागे ठेवूनच घेत आहात. म्हणून आम्हाला महाराष्ट्राची अस्मिता अजिबात नाही, आम्हाला मराठवाड्याची अस्मिता आहे, ती विकासासाठी हवी आहे, प्रादेशिक अस्मिता म्हणून नव्हे. इथल्या माणसांना किमान पक्षी महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहात न्यायचं असेल तर मराठवाड्याचा वेगळा विचार करायलाच हवा. तुर्तास एवढं, पुन्हा आणखी बोलत राहूच. नमस्कार.